नमस्कार सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना। तुम्हाला हा व्हिडिओ खास नवोदय परीक्षेची माहिती देण्यासाठी बनवण्यात येत आहे। नवोदय परीक्षा काय आहे, कोणाकडून घेतली जाते, का नवोदय परीक्षा द्यायची, कशासाठी द्यायची, या नवोदय परीक्षा देण्याचा उद्देश काय आहे, नवोदय परीक्षा दिल्यानंतर त्याचा पुढे काय फायदा होतो, हे सगळे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। त्याचबरोबर आपण या व्हिडिओमध्ये आणखी असा पण अभ्यास बघणार आहोत की नवोदय जी परीक्षा आहे, नवोदय परीक्षेची तयारी कशी करायची, पुस्तके कोणती घ्यायची, परीक्षा ऑनलाईन होती की ऑफलाईन होती, या सर्व प्रश्नांचा बरोबर मी तुम्हाला हे सांगतोय अजून की यामध्ये परीक्षेचं ओव्हरऑल मेरिट किती असतं। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात महत्त्वाचं, नवोदय परीक्षा कोण घेते, तर बघा नवोदय परीक्षा ही जवाहर नवोदय विद्यालय जे आहे त्या नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी NVS म्हणजेच जी काही नवोदय विद्यालय समिती आहे, या नवोदय विद्यालय समितीमार्फत ही परीक्षा आयोजित केली जाते। या परीक्षेचा आयोजित केले जाते यांच्याकडून। आणि परीक्षेमध्ये तुम्ही परीक्षा कोण देऊ शकतं, तर परीक्षा देऊ शकतं इयत्ता 5वीचे विद्यार्थी, इयत्ता 8वीचे विद्यार्थी आणि इयत्ता 10वीचे विद्यार्थी। इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी 5वीचे विद्यार्थी याची तयारी करतात, ते साधारणपणे 3री 4थी आणि 5वी या 3 वर्गांमध्ये तयारी करू शकतात। त्यानुसार त्यांचं प्रत्येक वर्गवाईज त्याचं मेरिट लागत असतं। 8वीचे विद्यार्थीसुद्धा 7वी 8वीपासून तयारी करत असतात। 8वीमध्ये परीक्षा होते, 9वीला ॲडमिशन भेटत असतं, तसंच 5वीला परीक्षा होते आणि 6वीला ॲडमिशन होतं। त्याचप्रमाणे जसं 10वीला आहे, 10वीला परीक्षा होते आणि ॲडमिशन जे भेटत असतं ते 11वीमध्ये भेटत असतं। तर यानंतरचा पुढचा भाग म्हणजे नवोदय परीक्षेची तयारी करायची आहे। मग तयारी कशी केली पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाचं नवोदय परीक्षेची तयारी करायची म्हणजे यामध्ये रोज तुम्हाला ठराविक अभ्यास करावा लागतो। कारण बघा मी आता नाशिक जिल्ह्यात आहे, नाशिक जिल्ह्यातला निफाड तालुका आहे। या तालुक्याचा जर विचार केला तर साधारणपणे दरवर्षी आमच्या या नाशिक जिल्ह्यामध्ये विद्यार्थी संख्या खूप आहे। तर विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळे काय होतं, विद्यार्थ्यांचं मेरिट खूप जातं परीक्षेला, आणि परीक्षेत मेरिट जास्त गेल्यामुळे काय होतं, तयारी खूप जास्त करावी लागते। साधारणपणे असं समजा की आउट ऑफ मार्क्स असतील तरच नवोदयला नंबर लागतो, नाही तर नवोदयला नंबर लागत नाही। पण असं अजिबात नाही की नंबरच लागणार नाही, तयारी करावी लागते, तयारी केल्यावर नंबर लागतो। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, मग नवोदय परीक्षेची तयारी कशी करायची, तर सर्वात महत्त्वाचं आहे नवोदय परीक्षेची तयारी करताना नवोदयसाठी तुम्हाला घ्यायचं आहे नवनीत पब्लिकेशनचं पुस्तक, जे तुम्ही इंग्लिश मीडियम मराठी मीडियमसाठी घेऊ शकतात। उपकार पब्लिकेशन घेऊ शकतात, आर्यन पब्लिकेशन घेऊ शकतात, इंग्लिश मीडियमसाठी चांगलं पुस्तक आहे। त्यानंतर सराव प्रश्नपत्रिका संच, जेवढे जास्तीत जास्त तुम्ही सराव प्रश्नपत्रिका संच सोडवणार तेवढी तुमची जास्त तयारी होणार आहे। पण आता काय झालं आहे, मागच्या वर्षी नवोदय परीक्षेचा सिलेबस बदलला आहे, त्यानुसार तुम्हाला आता बाजारात तसे पुस्तकं अवेलेबल नाही आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचा नवीन बदललेल्या सिलेबसनुसारच तुम्हाला तो अभ्यास करायचा आहे। त्यानुसार तुम्ही योग्य मार्गदर्शकाची निवड करू शकतात। मीही देखील याचे क्लासेस घेत असतो। जर तुम्हाला हा क्लास लावायचा असेल तर तुम्ही मला 8668 52 43 42 या नंबरवर कॉल करू शकतात। 8668524342 हा माझा नंबर आहे। त्याचबरोबर बघा, आपण या परीक्षेची तयारी करताना सर्व प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना सोडून घेत असतो, दर शनिवारी पेपर घेत असतो। त्याचबरोबर रोज संध्याकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये क्लास असतो, आणि त्या अनुषंगाने मुलांना होमवर्कसुद्धा दिला जातो। नवीन सिलेबसनुसार तुम्हाला हे सर्व शिकवलं जातं। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, जे विद्यार्थी आता सध्या 3री पासून ते 5वीपर्यंत आहे, किंवा जे विद्यार्थी 7वी 8वीला आहे, किंवा जे विद्यार्थी 9वी 10वीला आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करू शकतात। आता आपण पुढचं बघणार आहोत इयत्ता 8वीसाठी नवोदय परीक्षा कशी असते। तर इयत्ता 8वीमध्ये 4 विषय असतात साधारणपणे। यामध्ये असतो तुमचा हिंदी किंवा इंग्लिश दोन्हीपैकी एक। त्यानंतर तुमचा असतो सायन्स आणि मॅथ, या विषयांवर तुम्हाला पेपर विचारला जातो। या विषयांनुसार तुम्हाला तयारी करावी लागते। त्यानंतर या 4ही विषयांच्या अनुषंगाने तुमचा पेपर होतो आणि त्यानुसार तुमचं 8वीचं मेरिट लागत असतं। 8वीला विद्यार्थी लक्षात ठेवा, 8वीचे जे विद्यार्थी असतात त्यांची जी शीट आहे ते राखीव कमी असतात। 5वीमध्ये 80 जागा असतात, प्रत्येक जिल्ह्यामध्ये 80 जागा असतात। तशा 8वीमध्ये जे हे 80 विद्यार्थी आहे, या 80 विद्यार्थ्यांमधले जे विद्यार्थी शाळा सोडून जातात त्यांच्या जागेवर तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश मिळत असतो। त्यानंतर 10वीलाही सेम आहे, 9वीला परीक्षा घेतली जाते आणि 10वीला परीक्षा घेतली जाते
आणि 11वीमध्ये ॲडमिशन भेटत असतं. 11वीला मात्र नवोदय विद्यालयात 40च जागा असतात. तर अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या या मित्रांपर्यंत पोहोचवू शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.